नमस्कार मित्रांनो, घर घेताय तर या गोष्टी नक्कीच चेक करा. सर्वात महत्वाचं म्हणजे पोझिशन डेट, बिल्डरनी सांगितलेली डेट आणि रेरा सर्टिफिकेटवर दिलेली डेट ही नक्कीच एक वेळा चेक करा. त्यानंतर काही प्रोजेक्ट्स वरती लिटिगेशन्स असतात, सिव्हिल डिस्प्यूट्स असतात, तर ते एक वेळा नक्कीच चेक करा. त्यामुळे पुढे जाऊन प्रोजेक्ट्स वरती स्टे डिले व्हायला नको. त्यामुळं त्याच्यानंतर प्रोजेक्टचे बिल्डर्स कोण आहेत, प्रमोटर, पार्टनर्स आणि लँड ओनर जेवी मध्ये असेल तर हे सुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. त्यावरून तुम्हाला कळेल की त्यांचे जुना एक्सपिरियन्स, त्यांचे प्रोजेक्ट्स वेळेत दिले आहेत का, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन कसं आहे ते तुम्हाला तिथून कळेल. चौथा म्हणजे तुम्हाला दिलेली प्रोजेक्ट्सची माहिती आणि तुम्हाला रेरावरती दिलेली माहिती हे एक वेळा चेक करता येईल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तिथं सर्व दिलेलं असतं. सँक्शन प्लॅन असतो, लेआउट प्लॅन असतो, कमेन्समेंट सर्टिफिकेट, एनी ऑर्डर, त्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर, अग्रीमेंट टू सेल, जे तुम्ही पुढे जाऊन फ्लॅट घेतल्यानंतर अग्रीमेंट टू सेल केलं जातं त्याचा ऑलरेडी तुम्हाला ड्राफ्ट तिथं दिलेला असतं. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता. त्यानंतर काही अलॉटीजनी ज्यांनी अगोदर घेतलेलं आहे त्यांचे काही डिस्प्यूट्स आहेत का, त्यांच्या काही तक्रारी आहेत का रेरावरती, हे सुद्धा तुम्हाला कंप्लेंट सेक्शन्स मध्ये चेक करता येतील. तर या गोष्टी नक्कीच चेक करा, कारण रेराचं ऑब्जेक्टिव्ह आहे की ट्रान्सपरन्सी आणणं आणि अकाउंटेबिलिटी आणणं आणि प्रोटेक्ट टू होम बायर्स, म्हणजे जे घर घेणारे आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असलं पाहिजे. या हेतून ते तुम्हाला सर्व दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच घर घेतेवेळी एक वेळा चेक करा आणि मगच घर घ्या. कारण काय होतंय, सामान्य माणसाला जीवनामध्ये एक किंवा दोनच घरं घेतात. त्यामुळे घराचा निर्णय चुकला तर जीवनात खूप मोठा फायनान्शियली स्ट्रेस येऊ शकतो. त्यामुळे नक्कीच या गोष्टी चेक करा. आणखी काही माहिती लागली तर कमेंट्स करून नक्कीच विचारा. थँक्यू.